नमस्कार सगळ्यांना. तर बघा मस्तपैकी मी इथं बसली बघा निवांत आणि ह्यांचे बघा काय कामं चालू तर एक तो का तिकडं एक इकडं पप्पा इकडं. तर बघा आज मिस्त्री काका आलतं पण गेलं बघा माघारी कारण त्यांच्या घरी पाहून आलं तर त्यामुळं ती जी आपलं भिंतीची कामं होती ती राहून गेले तर आता दुसरं काम चालू आहे बघा. तर बघा पप्पाची कशी पळापळी चालू आहे. काल पप्पाचं पोट दुखत होतं आज राहिलं आहे ना त्यामुळं चालू झालं काम. ते आतमध्ये चाललंय ती बसवायचं चालेल बघा आज बसवणार आहे भांड. तर चला तुम्हाला दाखवते आपलं काम काय चालू आहे बाथरूमचं. मग बाथरूमचं भांड मी दाखवतेच तोपर्यंत ही बघा ही काय एल्बो काय म्हणतात एल्बो ही पाईप काढला बघा ह्यांनी आता वरनं टेरेसवर होता स्लॅब म्हणतात. बरं ती बाहेर जी पाईप काढायची ना बाथरूमचा म्हणजे बाहेर टाकायला त्याचा आहे ही पाईप बघा त्यासाठी काढलेलं. मला पण जास्त माहीत नाही मी पण घेऊन आता जाऊ डायरेक्ट बघा दुसरं मिस्त्री मामा आलं तर ही बघा आपली घरची ही राहिलंय वरचं काम त्याच्या आधी ही काम चालू केले बघा. बघा पडला झूम इकडे काम चालू बघा ह्याचं. हे काम करणारे मिस्त्री मामा नाहीत आलं हे वेगळं येतं. तर भांडी नेऊन ठेवतात. बेसिंगचं कुठे इकडं बघा हे बेसिंगचं आहे आणि ते संडासचं भांडं. तर चला आता मी जाते बाहेरच्या साईडला तिथं पाणी ही आणून ठेवले पप्पासारखं पाणी ही मारतात ह्यांची चालू देखरेख ती करू लागतात काम इकडून तिकडून. मग काय नाही ती तसलं एक कमी पडलंय एल्बो होय बघायला लावलं त्या ह्याच्यात काय दिवाणमध्ये. हां बघते मम्मी करायचंय काय करायचं पाईप कट करून द्यायचं बसवायचं जोडायचं. हां मग काय ह्यातलं जी पाईप लागतं ते टाकायला त्या महाग आहे ना. हां भांडं बसून होईल मग काय परत त्या ह्याचं पण करायचं ना त्या तिकडे खड्ड्याचं पण करायचं ना. हां खड्ड्याचं उद्या होईल आज ही होईल बाथरूमचं. कोणचा ह्याच्यातला ही पाईप कट केलाय. मी जाते मागचा खड्डा बघायला. घातली की काय पप्पाची चप्पल घालते आणि इतकं ऊन झालं ना लिहितं मग डोळ्यावर. तिथं मांजरं पण असताना इथंच कुठेतरी बसले तुम्हाला दाखवते. मग अशी मध्ये आलं तर इथं बसायला कुठे गेलं काय माहिती. हवा इथं गोल्या आहे दिसला का गोल्या अय गोल्या अरे बघ की काय होतंय घरात आपल्या नाही ह्याचं लक्ष नाही मन हिथं वरती ह्या कांद्याच्या आणि इकडून बघा असं ही बोगदा पाडतात आतमधनं पाईप बाहेर टाकायला. हे बघा असं कसं चालू इकडे ही खड्डा आहे बघा शोष खड्डा. चला आता जाऊयात मण्याला हुडकायला. मण्या पण दाखवते जर मला सापडलं तर मी तुम्हाला दाखवते. इथं विटा आणल्यात बघा काल रात्री आणल्या तर विटा कमी पडलेल्या आपल्याला मग काल पप्पाने जाऊन विटा आणल्या तर हे बघा इथं निम्म्या विटा येतं आणि निम्मा महाग आहेत तिकडं. हा सापडला बघा ही मण्या ए मण्या इकडे बघा कसा बसलाय मण्या नुसतं वराडतोय पण बघा नाही नुसतं वराडतोय पण बघा नाही. लय ऊन झालंय लय म्हणजे लय मग कसं झोपलं निवांत. ए मण्या इकडे चल हा कसं बघतोय चल या म्हणून कशाला उन्हात बोलवते मला. तर हे बघा खड्डा आणि इथं विटा खाली केल्यात बघा ह्या हे बघा अशी खिडकी इथं खाली खड्डा घातलाय आणि इकडे ही मोठा खड्डा. चला मी आता तिकडे कारण लय ऊन झालं आता बघू अजून घरात जाऊन कसं काय. आणि पप्पांचं नियोजन चालू होतं की किचनमध्ये बांधायचं. हे कसं बांधलंय तसंच किचनमध्ये बांधायचं म्हणजे नाही का इकडली रूम मोकळी राहील पाहुणं वगैरे आल्यावर. पण परत विचार चेंज केला आम्हाला ना बाहेरच बनवायचं होतं बरं का पण आता अर्जंटमध्ये तेवढं बजेट नव्हतं
त्यामुळं काय नाही. आपल्याला इथंच बनवायचं होतं मोठं, इथं असं वटा बनवायचा होता. लय नियोजन भारी होतं माहिती का. हे कसं इथं 4चा वटा आहे, तसा पुढं बनवायचा होता. परत ते बनवावंच लागेल म्हणजे नाही का परत तुळस इथं म्हणजे नसतं का पुढं असं वटा, त्याच्यावर वृंदावन, नंतर इकडं संडास बाथरूम वेगळं आणि नंतर जाळी ही टाकायची होती. हे नियोजन होतं पण राहिलं सगळं अर्जंटमध्ये. आता बांधायचं आलं त्यामुळं घरात बांधतोय. ह्यांचं चालू आहे बघा इकडं काम. इथं म्हणत होतं पप्पा बांधायचं ह्या कोपऱ्यात इथं आणि लगेच कडापा पण टाकून घ्यायची इथं किचनची. किचन बी तयार करायचं. दम भरला मला. अरे देवा, इथं असते ह्या कोपऱ्यात आहे ना. माझी बी कानातली लय हो किती गेलेले असं चिंग मग पिन हो किती एक पिन आहे बिचव्या. मला आधी आवडायचं ही मी अंगठी म्हणून घालायची बटात है ना. इकडे काय चालू आहे TV. लय गरम होत आहे, दम भरतो आधीच तर. आणि ही कुठे गेला, पप्पांकडे गेला वाटतं. तर चला असू द्या, चालू आहे आता काम असं. ही बसवायचं भांडं बसवायचं. तर बघूया आता अजून आहे ते की इथंच. पप्पा बाहेर नाही गेलात वाटतं. नाही दिसत बाहेरचं आपलं उन्हाताचं शेत कसं दिसतंय. त्या साईडला ही खिडकी पूर्ण बुजली त्यातून. आता होय, आता मग बेसिंग कुठं बसवायचं तिथंच. हा नाही आरसा पप्पाने नियोजन लावलेलं चांगलं. पप्पा म्हणत होतं इथं हे काढायचं पायरी आणि मग नाही का दार काढायचं बाथरूमचं आणि तिकडं तोंड करून असं आणि त्यात आरसा बसवायचा बेसिंग. पण आता इथं कुठं आरसा लावायचा, इकडंच लावावं लागेल. इकडं बेसिंग बाथरूमच्या पुढं असतं ना आरसा बेसिंग, ती म्हणते मी. आपल्या मध्ये असतं म्हणून इकडं लावावं लागेल. इकडं सगळं हे लावलं बघा असं लसूण आणि त्याला लसूण आता असं ही वाढवावं लागेल साडी पडू नये म्हणून आहे का नाही. इथं आपण इथं खाट वगैरे टाकायची. इथं आता सध्या बेड लावलेला तिथं काय खराब झाला कारण ह्याच्यावर सिमेंट हे बघा मारून आले माहिती आहे किती ऊन लागतंय. दम भरला माझा. टाकू द्या आता मी काय जात नाही कारण लई ऊन झाली मला तर दम लागते. तर व्हिडिओला करते इथंच येईन. तू काय करते, किती ऊन चमकते ग. लई चमकते माझा बाहेर बी निघू वाटत नाही. सगळीकडे झालाय अगं सिमेंटाचं तिकडल्या घरात गेलं ना असं बाहेर आलं का सिमेंटाचं पाहायचं लय कस तरी वाटतंय. काम सगळं झाल्यावर सगळं एकदा स्वच्छ कर. आज झालं असतं बरं का. मिस्त्री मामा आलं तर सकाळी घरी घरातलं ते भांड बसवलं ते काम होऊन प्लॅस्टर झालं ना सगळं सगळं धुवून घेऊ चकाचक. मिस्त्री मामाचे हा धुवायला लागत कुठं आधीच तर मला शिंका सर्दी येत होतं. तर मिस्त्री मामाच्या घरी आलं तर पाहून त्यामुळे त्यांनी आज सुट्टी घेतली. काल घेतलेली सुट्टी पण आज पण घेतली. उद्या ती येते म्हणजे आज ही भांडं बसून झालं की उद्या ती येऊन वरचं थोडंसं काम राहिले ती करते ना प्लॅस्टर करते ना बाहेरचं काम करते ना. पाईप लावून आलात का नको आता तिकडं जायला. ही मागाशी गेली दम लागला मला. आता आणलाय का बरं असं द्या. चला ती पाईप टाकायला वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. ह्या व्हिडिओला इथं चेंज करते. बाय.